भटनागर और आप देख रहे हैं राजस्थान मोर्चा न्यूज चैनल। देश विदेश की ताजा खबरें देखने के लिए हमारे यूट्यूब चैनल को अभी सब्सक्राइब कीजिए। हमारे राजस्थान मोर्चा न्यूज चैनल में पत्रकार बनकर आप पा सकते हैं 5 से 25 हजार रुपए महीना फिक्स सैलरी। तो फिर देर किस बात की, उठाए अपना फोन और मिलाए हमारा नंबर 9602515888। आप देख रहे हैं राजस्थान मोर्चा न्यूज चैनल। मैं महाराष्ट्र अकोला से गणेश वाड़ेकर। आज अकोला में खदान पुलिस स्टेशन थाना के अंतर्गत जतवंत नगर में एक की हत्या। आइए आपको दिखाते हैं। मला काहीच माहित नाही। रविवारचा दिवस आहे, पोरं घरी होते, कामावून घराला हप्ताभर काम करते आणि आज घरी ठेवलं त्याले तर ते म्हणजे सुट्टी होती, पगारीचा दिवस होता म्हणून घरी ठेवलं त्याले तर ते पोरग गेलं म्हणे आई मी येतो म्हणे इकडून पगार आहे आणि तुम्ही येतो तर ते पोरासंग तिकडेच राहिलं। मग मी घरातली साफसफाई करायला गेली, मा पोरीचं लग्न आहे मोठ्यात तर ते असा निरोप आला की आई ये म्हणले का नाही मारू राहिले लोक म्हणून मी येऊ राहिली तर मग पोराची तिकडून आलं बा पाहतो त्याला असंच दिसली तर फक्त एवढंच सांगलं त्यांना की बा मला मारू राहिले, हे नाही माहित की काय खूप चाललं काय नाही। कोण मारलं नाव की विक्की आणि पर्ची खाय एक कोण आहे ते कामची नाव नाही मला माहित। तिकडल्या लोकांची मी काय नाव देऊ पण पर्ची खाय विक्की आणि हा। पोलीस खदान हद्दीमध्ये जयतवर नगर येथे भांडण झाले। त्या भांडणामध्ये काही आरोपींनी 3 जणांवर चाकू हल्ला केला। त्या चाकू हल्ल्यामध्ये करण उर्फ बाबू दशरथ सितळे वय 23 वर्ष याचा मृत्यू झालेला आहे व 2 जण त्यामध्ये जखमी आहे। दुपारी यांचा ऑटोला धक्का लागला होता। त्या धक्का लागल्यावर तिथे एक किरकोळ भांडण झालं होतं। ते भांडण ज्याला धक्का लागला त्याने त्याच्या मित्राला सांगितलं आहे की समजवण्यासाठी म्हणून गेले असता तर त्या ठिकाणी त्यांचा पुन्हा वाद उफाळला आणि त्या वादामध्येच हा चाकू हल्ला झालेला आहे। त्यामध्ये एकूण 8 जणांच्या विरुद्ध आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। त्या 8 पैकी आम्ही जे 4 आरोपी आहेत त्यांना आम्ही अटक केलेली आहे आणि 3 विधी संघर्ष बालक जे आहेत त्यांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे। एक विधी संघर्ष बालक आहे त्याचा आमचा शोध सुरू आहे। आम्ही सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक आदरणीय श्री बच्चन सिंह सर, अपर पोलीस अधीक्षक आदरणीय अभय डोंगरे सर व उपविभागीय पोलीस अधिकारी आदरणीय सतीश कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढील तपास करीत आहोत।